28 ऑगस्ट 2026 चंद्रग्रहण माहिती. नमस्कार. ॲस्ट्रो असिस्टमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण 28 ऑगस्ट 2026 म्हणजे या महिन्यातल्या शेवटच्या ग्रहणाबद्दल, या वर्षाच्या शेवटच्या ग्रहणाबद्दल म्हणजे दुसऱ्या चंद्रग्रहणाबद्दल आणि या वर्षाच्या शेवटच्या ग्रहणाबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. या ग्रहणाविषयी खूप सारे संभ्रम आणि शंका बऱ्याच जणांच्या मनात आहेत, तर त्या सगळ्या शंका या व्हिडिओद्वारे दूर होणार आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 28 ऑगस्टला लागणारं हे जे चंद्रग्रहण आहे हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे भारतामधून दिसणार नाही, म्हणजे मुंबई, पुणे किंवा कुठल्याही भारतामधल्या शहरांमधून, संपूर्ण भारतामधून हे ग्रहण दिसणार नाही. हे ग्रहण उत्तर, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या रहिवाशांना पाहता येणार आहे. तरीही जगात ही घटना घडताना आपल्याकडे काय वेळ असेल ही सगळी माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. गर्भवतींनी पाळायचं का, सर्वसामान्यांनी पाळायचं का, रक्षाबंधनाचा मुहूर्त काय, ही सगळी माहिती असलेला हा परिपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठीच बनवलेला आहे. आता सुरुवातीला ज्या प्रदेशांमध्ये ग्रहणाचा किमान काही भाग दिसणार आहे अशा प्रदेशांची नावं मी आता तुम्हाला सांगते. या सर्व शहरांमधून तुम्हाला हे ग्रहण बघायला मिळणार आहे. ऑफकोर्स आपल्या भारतीय शहरांमध्ये जी लोक राहतात त्यांना हे ग्रहण दिसणार आहे. आता हे चंद्रग्रहण सुरू होताना उपछायाचा वेळ हा ऍक्च्युअल ग्रहण स्पर्श आणि ग्रहण समाप्ती आणि उपछाया समाप्ती या सगळ्या वेळा मी भारतीय वेळेनुसार तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी चंद्रग्रहण म्हणजे काय ते समजून घेऊया. ज्या स्थितीमध्ये पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्र झाकला जातो, अशा स्थितीला चंद्रग्रहण असं म्हणतात. आता या ग्रहणाच्या वेळा आपण बघूया. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आकाश निरभ्र असल्यास चंद्रग्रहण पृथ्वीच्या रात्रीच्या बाजूने सर्व ठिकाणाहून दिसू शकतं. आपल्याकडे सकाळ असल्यामुळे आणि दिवस असल्यामुळे आपल्याकडे हे चंद्रग्रहण दिसणार नाही. काही ठिकाणांहून संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे, तर काही भागांमध्ये ग्रहणादरम्यान चंद्र उगवेल किंवा मावळेल अशा ठिकाणी कमी वेळ हे ग्रहण दिसणार आहे. तर भारतीय वेळेनुसार उपछाया ग्रहण हे 28 ऑगस्टला 6:53 आणि 58 सेकंदाला सुरू होणार आहे. आपल्याकडे चंद्र क्षितिजाखाली असल्यामुळे आपल्याकडे या वेळेला चंद्रग्रहण दिसणार नाही. खंडग्रास ग्रहणाची सुरुवात जी आहे ही 28 ऑगस्टला 8:03 आणि 54 सेकंदांनी होणार आहे. कमाल ग्रहण म्हणजे मॅक्झिमम ग्रहणाचा सर्वोच्च बिंदू हा 28 ऑगस्टला सकाळी 9:42 असणार आहे आणि ग्रहणाची समाप्ती सकाळी 11:21 होणार आहे आणि उपछाया ग्रहणाची समाप्ती ही त्याच दिवशी दुपारी 12:31 होणार आहे. म्हणजेच काय, तर ग्रहण सकाळी 6:53 सुरू होतं आणि उपछाया ग्रहणाची समाप्ती ही 12:31 होणार आहे. हा जो एकूण कालावधी आहे तो आहे 5 तास 38 मिनिटं इतका. वेगवेगळ्या टप्प्यांचा म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा कालावधी हा आंशिक टप्प्याचा कालावधी हा 3 तास 18 मिनिटांचा असणार आहे. आता आंशिक टप्प्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत उपछाया टप्प्याचा कालावधी हा 2 तास 30 मिनिटांचा असून 5 तास 38 मिनिटांचं हे संपूर्ण ग्रहण असणार आहे. आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न, या दिवशी रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा आहे आणि ग्रहण सुद्धा आलेला आहे. जरी भारतात दिसत नसलं तरी आपण मग राखी बांधायची आहे का, कारण या वेळेला ग्रहण चालू आहे. तर अर्थातच जे ग्रहण आपल्याला प्रदेशातून दिसत नाही त्याचा कुठलाही दृश्य प्रभाव देखील आपल्या प्रदेशावर नसतो. म्हणूनच आपल्याकडे या ग्रहणाला धार्मिक आणि ज्योतिषीय शास्त्रानुसार काहीही मान्यता नाही. म्हणून रक्षाबंधनाचा मुहूर्त देखील पंचांगामध्ये दिलेला आहे. सकाळी 6:10 हा रक्षाबंधनाचा मुहूर्त जो आहे तो चालू होतो आणि सकाळी 9:48 हा मुहूर्त आहे. आता ज्या घरांमध्ये ग्रहणाचं कठोर पालन केलं जातं किंवा ग्रहणाला मान्यता आहेच, मग ते कुठेही असू देत, जगभरात ही घटना घडत असेल तरी देखील त्याला आपल्याकडे मान्यता दिली जात असेल, तर मात्र ग्रहण संपल्यावर म्हणजेच 12:30 नंतर तुम्ही बहीण भावाला राखी बांधू शकते. पूर्ण दिवसभरात कधीही बांधू शकता, परंतु हा जो मुहूर्त मी तुम्हाला सांगितलेला आहे तो पंचांगामध्ये दिलेला आहे. गर्भवतींनी ग्रहण पाळायचं आहे का?
चंद्रग्रहण हे ग्रहण सुरू झाल्यापासून 9 तास आधी याचा सूतक कालावधी हा चालू होत असतो. परंतु ग्रहण आपल्याकडे दिसत नसल्याने गर्भवतींनी किंवा इतर कोणीही हे पाळण्याची गरज नाही. परंतु जर तुम्हाला पाळायचंच असेल तर अजून एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हे ग्रहण पाळायचं आहे याविषयीची सविस्तर माहिती मी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. खूप कठोर पाळण्याची गरज नाही, म्हणजे चाकू सुरी न वापरणं, एका जागी बसून राहणं, पाणी न पिणं, न जेवणं, या आताताई गोष्टी तुम्ही करू नका. गरोदरपणातल्या गोळ्या आणि तुमचा संपूर्ण आहार तुम्ही घेऊ शकता. अगदी तुमच्या मनात खूपच संभ्रम असेल तर तुम्ही बाळामुळे सेन्सिटिव्ह झाला असाल तर अशा वेळेला पाठ पठण, गणपती स्तोत्र, जप, अनुष्ठान केल्याने याचं फल हे निश्चित तुम्हाला जास्त मिळत असतं. धार्मिक दृष्ट्या सांगितलं जातं म्हणून तुम्ही जप, अनुष्ठान किंवा इष्टदेवतेचे मंत्र, कुठलंही स्तोत्र, हनुमान चालीसा या गोष्टी तुम्ही निश्चित करू शकता. याने तुम्हाला घरातल्या मोठ्यांचं ऐकल्याचं समाधान मिळेल आणि ग्रहण काही दृष्ट्या पाळलंय याचं देखील समाधान मिळेल. याच्यावर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून लिहा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.